आता पुण्यामधली बातमी आहे। शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून पुण्यामध्ये वृद्ध दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली आहे। 54 कोटींच्या आमिषाला भुलून या दाम्पत्याने 12 कोटी रुपये कमावले आहेत। 11 दिवसात विविध 8 बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यात आले। पुण्याच्या हडपसर भागामधली ही घटना आहे। पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार हे निवृत्त व्यावसायिक आहेत। जानेवारी महिन्यात त्यांना एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला। शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवण्यात आलं। या आमिषाला बळी पडल्यावर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं। VIP स्टॉक 24 असं ग्रुपला नाव देण्यात आलं। तर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याकडनं 3 महिन्यात 12 कोटी 31 लाख रुपये लुबाडले आहेत। जगाची शांती हिरावणाऱ्या अमेरिका विरुद्ध इराण युद्धाला अखेर 40 दिवसांनी ब्रेक। 2 आठवड्यांसाठी अमेरिकेकडून शस्त्रसंधी जाहीर। तर इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले थांबवल्यानंतरच इस्लामाबादेतल्या चर्चेमध्ये सहभाग। इराणची अट। अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीनंतर भारतामध्ये राजकीय युद्ध। ट्रम्पकडून पाकिस्तानचे आभार तर भारताला चपराक। ठाकरेंच्या शिवसेनेचा जोरदार प्रहार तर राऊतांकडून पाकची दलाली सुरू। भाजपचं प्रत्युत्तर। बारामती पोटनिवडणुकीत मोठा भाऊ म्हणून पाठीशी राहणार मुख्यमंत्र्यांचा सुनेत्रा पवारांना शब्द। उद्धव ठाकरे मात्र पाठिंब्याबाबत अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। काँग्रेसच्या उमेदवारामुळे चुरस वाढली तर पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार यांचा पुन्हा एकदा सपकाळांना फोन। पक्ष बळकटीसाठी एकनाथ शिंदेंची परखड आणि आक्रमक भूमिका। कामगिरी करा अन्यथा घरी बसा। शिंदेंच्या कर्तव्य कठोर संदेशामुळे दिग्गजांची पाचावर धारण। पद बाजूला ठेवून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा सल्ला। आणखी 11 महिलांच्या तक्रारी। खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे। आयकरचे बनावट अधिकारी पाठवून पैसे उकळल्याचाही संशय। उद्या कोर्टामध्ये हजर करणार। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। महिलांची तक्रार। 6 जणांना अटक। 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी SITची स्थापना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।